विश्वासाची 26 वर्ष लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। भिवंडीत धोकादायक 4 मजली इमारत कोसळली। दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, 3 ते 4 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती। एनडीआरएफ आणि आपत्कालीन पथकाकडून रेस्क्यू सुरू। ठाणे, पालघर आणि रायगडला मुसळधार पावसाचा इशारा। आता पुणे, नाशिक घाट माथ्यावर आज रेड अलर्ट। यवतमाळ, अमरावतीमधील शाळांना सुट्टी जाहीर। पालघरमध्ये जुलै महिन्यात आभाळ फाटल्यासारखा पाऊस, 20 जणांचा मृत्यू, 15,000हून अधिक घरांचं नुकसान, अनेक संसार पाण्याखाली। पूरग्रस्त कुटुंबांना आतापर्यंत 4.5 कोटी रुपयांच्या मदतीचं वाटप। हजारो कुटुंब अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत। अमरावतीला अतिवृष्टीचा इशारा। मेळघाटातील सिपना नदीला पूर आल्यानं 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला। नांदगाव, खंडेश्वर शहरातील दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत। नागपूरसह विदर्भातील 8 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा। पुढील काही तास मुसळधार पावसाचे, नदी नाल्यांवर पूरस्थितीची शक्यता, नागरिकांना खबरदारीचं आवाहन। आपली परीक्षा प्रणाली अधिक मजबूत करणारं विधेयक संसदेनं मंजूर केलं। पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना आणखी एक व्हिडिओ संदेश। पेपर लीक करणाऱ्या गँगला सोडणार नाही, मोदींचा इशारा। पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट। पेपरफुटी संदर्भातील विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्यानं भेटीला महत्त्व। राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर विधेयकाला कायद्याचं स्वरूप मिळणार। खासदार अनुराग ठाकूर यांच्याकडून राहुल गांधींविरोधात हक्कभंग, संसदेत इडियट, अंधभक्त यासारखी असंसदीय भाषा वापरल्याचा ठपका। पेपरफुटी प्रकरणात अडकलेले महाराष्ट्रातील 8 जण भाजपचे सदस्य। राज्यसभेत संजय राऊत यांचा आरोप, तर लापता गृहमंत्री नावाची फिल्म बनवणार राऊतांचा टोला। उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंची नियुक्ती केली होती। बंडखोरी करून मूळ पक्षावर दावा करणं लोकशाहीला घातक। कपिल सिब्बलांकडून जोरदार युक्तिवाद। पक्षचिन्हावर पुढील सुनावणी 4 ऑगस्टला। सांगलीतील ईश्वरपूरच्या नगराध्यक्षपद रद्दच्या आदेशाला स्थगिती। पुढील सुनावणीपर्यंत आनंदराव मलगुंडे यांचं नगराध्यक्षपद कायम। कारवाईबाबत जयंत पाटील यांच्याकडून काही दिवसांआधीच फडणवीस आणि शिंदेंची भेट। राजापूरमध्ये महाविकास आघाडीला धक्का। काँग्रेसच्या नगरसेविका अफरोज झारी यांचं नगरसेवक पद रद्द। जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई। टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग। भिवंडी न्यायालयाकडून 14 आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। मुख्य आरोपीसह सर्व आरोपींची समोरासमोर चौकशी होणार। मोठा उलगडा होण्याची शक्यता। एफडीएकडून मुंबई हायकोर्टाच्या उपाहारगृहांची तपासणी। एका उपाहारगृहाची नोंदणीच झाली नसल्याचं तपासणीत समोर। कॅन्टीन चालकाला एफडीएनं बजावली नोटीस। विश्वासाची 26 वर्ष लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी।